नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या पार्टमध्ये साखळी कशी बनवायची आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण मुका खांब कसा घालायचा हे बघितलेलं आहे। आता तिसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला डबल खांब म्हणजे डबल क्रोशी मोठा खांब म्हणजे कसा घालायचा ते दाखवणार आहे। तर हे बघा, मी सुरुवातीला साखळी घालून घेते। तुम्हाला हा भाग मी पहिल्या भागामध्ये साखळी कशी बनवायची हे मी सांगितलेलं आहे आणि मुका खांब कसा घ्यायचा हे पण सांगितलेलं आहे। आता या भागामध्ये आपण बघूया की डबल खांब कसा घ्यायचा म्हणजेच मोठा खांब डबल क्रोशी तो कसा घ्यायचा आता मी या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया। आता मी एवढी साखळी बनवून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला आता ह्याच्यावरती डबल खांब आता सिंगल क्रोशी तर बिना ह्याचा असा घालून घ्यायला मी मुका खांब सांगितलेला आहे तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये। आता तिसऱ्या भागामध्ये मोठा खांब म्हणजे डबल क्रोशी तो कसा घ्यायचा तर चला आपण बघूया। आपण ही पहिली साखळी स्किप करायची, सोडून द्यायची आणि आता दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला घालायचे। आपण मुका खांब घेताना डायरेक्टली सुई अशी घालून दोन सुईवर धागे घेतले आणि काढून घेतलं, पण आता इथे आपल्याला डबल खांब घालायचे मोठा डबल क्रोशी, कारण सुईवर 3 धागे आले पाहिजेत आणि त्या 3 धाग्यातून जो खांब तयार होतो त्याला डबल क्रोशी म्हणतात। तर चला बघूया। म्हणजे मुक्या खांबासारखेच 2-2 धागे वरती येतात आणि आपल्याला ते काढून घ्यायचे। तर चला मी तुम्हाला दाखवते कसा असतो तो डबल खांब म्हणजे डबल क्रोशी। तर आपल्याला इथून सुईतून हा असा उलनचा आडा घ्यायचा आहे। आपण पहिली साखळी सोडायचं म्हणून सांगितलं होतं मी, आणि पुढच्या हे बाहेर निघणार नाही कारण आपल्या इथे सुईमध्ये अडकेल, आणि अशी सुई घेऊन आपल्याला ह्या पुढच्या साखळीमध्ये हा सुई घालायची आहे आणि तिथून पण आडा घेऊन उलनचा आडा बाहेर काढायचा आहे आपल्याला। आणि हे बघा, सुईवर आपले एकूण 3 धागे आलेले आहेत आणि आता ह्या 3 धाग्यातून फक्त सुईचा दुसरा आडा घ्यायचा आणि ह्या 2 धाग्यामधूनच हा आडा ह्या पुढच्या 2 धाग्यामधून काढायचा आहे आपल्याला। हे बघा, पुढच्या 2 धाग्यामधून काढूया आपण। हे बघा असा, आणि परत सुईवर 2 धागे झाले, परत ह्या दोन्ही धाग्यातून एक धागा काढायचा आणि शेवटी पुन्हा सुईवर एकच धागा ठेवायचा आहे। हा धागा कंटिन्यू राहील। पुन्हा नंतर परत असा आडा घ्यायचा, परत पुढच्या साखळीमध्ये घालायचा आणि परत तिथून आडा घेऊन बाहेर घेऊन ह्या सुईवर 3 धागे तयार करायचे आणि 3 धागे दुसरा आडा घेऊन ह्या 2 धाग्यातून बाहेर काढायचा आणि पुन्हा दुसऱ्या 2 धाग्यातून बाहेर काढायचं। ह्याला म्हणतात डबल क्रोशी। म्हणजे सिंगल क्रोशी सारखेच 2 धाग्यातून आपण जेव्हा आपण एक धागा काढला तेव्हा ती सिंगल क्रोशी झाली, पण इथं आपण त्याचे 2 केले म्हणून हा डबल क्रोशी बनतात। आता हे बघा, हा आडा घेतला इथे आणि परत पुढच्या ह्याच्यामध्ये घातला, तो आडा तसाच राहील सुईवरती, आणि पुन्हा तिथून उलनचा धागा घेतला। हे 3 झाले, 3 सुईवर धागे झाले। पहिल्या 2 धाग्यातून आपल्याला दुसरा आडा घेऊन पहिल्या 2 धाग्यातून आपल्याला हे सुई काढून घ्यायचे आणि मागचा धागा तसंच ठेवायचा आहे आणि पुढे आपोआप धागा येतो एक, आणि परत ते दोन्हीतून काढायचं आहे, म्हणून याला डबल क्रोशी म्हणतात। हा मोठा खांब, आणि ह्याच खांबामुळे आपण तोरणाच्या भरपूर डिझाईन बनवू शकतो सिंगल क्रोशी आणि डबल क्रोशीमुळे। ट्रिपल क्रोशीचा जास्तीत जास्त उपयोग होत नाही, पण सिंगल क्रोशी, डबल क्रोशी आणि साखळी याचा भरपूर उपयोग होतो उलनचे तोरण आणि ताटावरचे बनवण्यासाठी, कारण याचाच उपयोग जास्तीत जास्त केला जातो। तर हे बघा, परत अजून एक वेळेस मी घालून दाखवते। हे पूर्ण आपल्याला पट्टीसारखं होऊन जाईल। हे बघा, 3 काढले प्रत्येक साखळी। आपल्याला असा धागा पण एकदम फिटिंगमध्ये नाही पकडायचा आहे, थोडंसं ढिल्लं सोडायचं जेणेकरून आपल्याला पटापट धागे बाहेर निघतील, नाहीतर फिटिंगमध्ये केलं तर सुई जाणार नाही आणि आपला सुईतून धागा बाहेर निघणार नाही। आता हे आपण फिटिंगमध्ये धरलं तर हा आडा बाहेर निघणार नाही कारण इथंच अडकून राहील, म्हणून थोडंसं ढील द्या। हे बघा, थोडंसं ढील द्यायची सुईमधून, कारण जेणेकरून तो धागा सहज बाहेर येईल आणि आपल्याला सहज पटकन विणता येईल। स्मूथली विणता आलं पाहिजे, एकदम आपण खेचून नाही विणायचं, कारण खेचून जेवढं विणाल तेवढं जास्त उलन पण लागते आणि आपल्या हाताला जास्त खेचावं पण लागेल। त्यामुळे स्मूथली विणलं पाहिजे, हात पण दुखणार नाही आणि डिझाईन पण आपली ही बारीक होणार नाही।
ज्यामुळे डिझाईन मस्त दिसेल. थोडीशी ढिली दिली की पटापट विणता येतं. असं एकदम फिटिंगमध्ये करू नका. जास्त फिटिंगमध्ये कराल तो सुई आतमध्ये जाणार नाही, बाहेरही निघणार नाही. हे बघा डबल क्रोशीची पट्टी कशी दिसते बघा. काल आपण सिंगल क्रोशीची पट्टी दाखवली, छोटी दिसत होती. आज डबल क्रोशीची थोडीशी मोठी पट्टी होते. हे बघा अशा पद्धतीने ही डबल क्रोशी आहे. ती डबल क्रोशी तुम्ही एक घालून बघा, तुम्ही केलात तर नक्की जमेल. हे बघा पहिले 2 धाग्यातून काढायची, पुन्हा 2 धाग्यातून. हा आडा घेता आला पाहिजे सुईवरचा. हा आडा जर घेता आला तर तुम्हाला डबल क्रोशी सहज जमेल. हा आडा असा घेतला, पुढच्या साखळीमध्ये घातला, त्या साखळीतून परत दुसरा आडा काढून घ्यायचा आहे. हे बघा असा, आणि यातून पहिले 2 ह्याच्यातून काढायचा आणि पुन्हा 2 ह्याच्यातून. त्यामुळे ही मोठा खांब तयार झाला. ह्याला मोठा खांब म्हणतात आणि डबल क्रोशी पण म्हणतात. डबल क्रोशी काही वेगळं नाही, हेच मोठाच खांब असतो मोठा. इथून आता 3 धाग्यातून आपण काढून घेतो. मागच्या भागामध्ये आपण 2 धाग्यातून मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशी घेतली. ही डबल क्रोशी काय म्हणलं जातं. आता ह्या 2 धाग्यातून 1 क्रोशी काढली आणि दुसऱ्या 2 धाग्यातून 1 क्रोशी काढली, म्हणून याला डबल क्रोशी म्हणतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुढचे खांब मोठा खांब बनवायचा आहे. याला एकदाच प्रॅक्टिस केली तर चांगलं जमून जाईल. आणि पुन्हा आता या सिंगल क्रोशी, साखळी, डबल क्रोशी याच्यातून तुम्हाला डिझाईन कशी बनवायची ही मी तुम्हाला सांगेन. की आपण सहज पण दुसरं तोरण आपण समोर ठेवून ते बघून पण आपण ते बनवू शकतो. ते डिझाईन बघून की आपण, आणि त्यातले हे करून पण मोजून पण खांब आपण करू शकतो. ह्याला खरं तर खांबच म्हणतात, कारण हा उभा खांब असल्यामुळे. हे बघा तुम्हाला आता चांगलं समजलं असेल की हे धागा कसा काढायचा 3 ह्याच्यातून. हे बघा आता हे मी इथपर्यंत केलेलं आहे. हे बघा ही आपली डबल क्रोशीची पट्टी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम ही पट्टी अशी डबल क्रोशीची पट्टी अशी दिसते. तर तुम्हाला आता नक्कीच डबल क्रोशी कशी करायची, म्हणजेच मोठा खांब, सिंगल क्रोशी करायची हे तुम्हाला नक्की समजलं असेल. तर तुम्हाला उद्या मी पुढच्या भागामध्ये सिंगल क्रोशी आणि डबल क्रोशी आणि साखळी घेऊन तोरणाची पट्टी कशी तयार होते आणि त्याच्या डिझाईन कशी तयार करायची असते तर ती तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये नक्की दाखवेन. ट्रिपल क्रोशी पण दाखवेन, कारण ट्रिपल क्रोशीचा उपयोग जास्ती करून होत नाही, पण हा डबल क्रोशीचा आणि सिंगल क्रोशीचाच उपयोग जास्ती होतो तोरणामध्ये. ट्रिपल क्रोशी कुठेतरी नवीन डिझाईनमध्ये लागते. ते ट्रिपल क्रोशी मी तुम्हाला नक्की सांगेन. काही अवघड नाही आहे, कारण जसं डबल क्रोशी घेतले तसं ट्रिपल क्रोशी घ्यायचे. त्यासाठी आपल्याला सुईवर जसं 1 आडा घेतला तसं आपल्याला 2 आडे घेऊन करायचे, त्याला ट्रिपल क्रोशी म्हणतात. तर तुम्हाला हा मोठा खांब म्हणजे डबल क्रोशी समजला असेल, त्याची पट्टी तुम्हाला नक्की समजली असेल. तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघू शकता. आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ट्रिपल क्रोशी आणि डिझाईन तोरणाची पट्टीची डिझाईन, म्हणजे तोरणाला जी पट्टी असते त्याची डिझाईन कशी बनवायची ती मी दाखवेन नक्की. जर तुम्हाला हा समजला असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.